मित्रांनो, महाराष्ट्रात एका गावात एक कुटुंब राहत होते, ज्यात आई, वडील आणि त्यांचा मुलगा निखिल राहत होता. निखिल आता 12वीच्या वर्गात शिकत होता आणि तो शिक्षणात खूपच हुशार होता. त्याची खूप मोठी स्वप्न होती, पण त्याच्या मनात एक दुःखही होतं, कारण त्याचे वडील मेहनत मजदुरी करून घराचा खर्च चालवत होते. निखिलला त्याच्या वडिलांची मेहनत बघवत नव्हती. म्हणूनच 12वी पूर्ण होताच त्याने विचार केला की तो आर्मीमध्ये भरती होऊन आपल्या कुटुंबाची हालत सुधारण्याचा प्रयत्न करेल. दररोज सकाळी शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी तो गावाबाहेरच्या रस्त्यावर धावायचा, जेणेकरून एक दिवस सैन्यात भरती होऊन तो त्याच्या वडिलांचा आधार बनेल. म्हणून तो अहोरात्र मेहनत करत होता. त्याच्या वडिलांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि ते मुलाला म्हणाले की बेटा, जर तू आर्मीमध्ये भरती झालास तर आपण चांगले जीवन जगू शकू. निखिलच्या मनात त्याच्या आई वडिलांच्या आनंदासाठी एक तळमळ होती, जी त्याला रोज त्या रस्त्यावर खेचून घेऊन येत होती. एके दिवशी भल्या पहाटे तो त्याच्या स्वप्नांच्या दिशेने धाव घेत होता, तेव्हा त्याची गावातील संजय नावाच्या मुलाशी टक्कर झाली. संजय, जो पोलिसात उपनिरीक्षक असल्याने प्रकरण वाढवू लागला, पण त्याने लगेचच त्याची माफी मागितली आणि म्हणाला की भाऊ, मी धावत होतो. जर तुम्ही थोडे बाजूला झाला असतात तर हे घडलं नसतं. मात्र संजय त्याचे काही ऐकून घेण्यास तयार नव्हता आणि त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. निखिलच्या डोळ्यात स्वप्नांची चमक होती आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्याच्या मनात होती. त्याने संजयला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो मानायला तयारच नव्हता. निखिलच्या आवाजात संयम होता, पण त्याच्या बोलण्यात खोल भावना होती. तो म्हणाला की भाऊ, यात माझा काहीच दोष नाही. मला फक्त माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे. माझ्यासाठी ही शर्यत केवळ एक पाऊल नाही, तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे. निखिलच्या बोलण्यात वेदना होती, जी संजयलाही जाणवत होती. गावाबाहेर पळत असताना निखिलची कोपर चुकून संजयला लागली होती. पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या संजयला याचा राग आला आणि त्याने निखिलला धमकावून मारहाण करण्यास सुरुवात केली. निखिलने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र संजयने त्याला तिथेच थांबवले आणि पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. निखिलचे हृदय धडधडत होते. त्याला समजत नव्हतं की त्याच्यासोबत असं का होत आहे. ही बातमी निखिलच्या वडिलांपर्यंत पोहोचल्यावर त्यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्या मुलाचे स्वप्न, त्याची मेहनत आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या सर्व आशा डळमळीत झाल्यासारखे वाटत होते. ते लगेचच पोलीस स्टेशनला पोहोचले आणि हात जोडून माफी मागत म्हणाले, बेटा, माझ्या मुलाची छोटीशी चूक माफ कर. सैन्यात भरती होऊन आपली गरिबी दूर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. असे केल्यास त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याची स्वप्न तो कधीच पूर्ण करू शकणार नाही. पण संजयच्या मनात ताकद आणि अभिमान भरलेला होता. तो म्हणाला की तुमचा मुलगा माझ्याशी पंगा घेण्याचं धाडस करत होता. आता मी त्याला धडा शिकवीन आणि त्याला सोडणार नाही. निखिलचे वडील जड अंतकरणाने परतले आणि त्यांनी गावात पंचायत बोलावली. पंचायतीत त्यांनी संजयच्या वडिलांसमोर हात जोडून माफी मागितली. भाऊ, माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला क्षमा करा, म्हणजे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. संजयच्या वडिलांनी त्यांच्याकडे तुच्छतेने बघितले आणि म्हणाले की आमच्यासमोर तुमची काय लायकी आहे? तुमच्या मुलाची माझ्या मुलासमोर येण्याची एवढी हिंमत कशी काय झाली? हे ऐकून निखिलच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले, पण ते नम्रपणे म्हणाले, भाऊ, चूक झाली. भविष्यात माझा मुलगा अशी चूक पुन्हा कधी करणार नाही. संजयचे वडील थोडे रागावले आणि उद्दामपणे म्हणाले की ठीक आहे, मी माझ्या मुलाला सांगेन
की तो गुन्हा दाखल करणार नाही. हा दिलासा मिळाल्यावरही निखिलच्या वडिलांच्या डोळ्यात एक अनाठायी वेदना होती. मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांचे उदास डोळे आणि थरथरणारे हात गावातल्या प्रत्येकाला वडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाची खोली दाखवत होती. निखिल पुन्हा त्यांच्या मुलासमोर आला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संजयच्या वडिलांनी पंचायतीत दिला होता. संजयचे वडील आपल्या घरी परतले आणि काही वेळातच निखिलही आपल्या घरी परतला. घरात गाढ शांतता पसरली होती आणि त्याच्या आईला सुद्धा पंचायतीमध्ये जे काही घडलं होतं त्याबद्दल कळले होते, पण त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितले नाही. निखिलला हा अपमान आणि वेदना सहन कराव्या लागतील असं तिला वाटत नव्हतं, विशेषतः जेव्हा तो खूप मोठी स्वप्न पाहत होता. वडिलांचे उदास डोळे पाहून निखिलने त्यांना विचारले की बाबा, काय झालं, इतके उदास का आहात? त्याचे वडील आपले दुःख लपवत फक्त इतकंच म्हणाले की काही नाही बेटा, सर्व काही ठीक आहे. पण संध्याकाळी निखिल धावण्यासाठी रस्त्यावर गेला तेव्हा त्याच्यासोबत तयारी करणाऱ्या इतर मुलांनी त्याला पंचायतीत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. ते म्हणाले, निखिल, तुझ्या वडिलांचा अपमान केला गेला आणि ते पंचायतीत सर्वांसमोर रडले. हे ऐकून निखिलच्या मनाला आग लागली. वडिलांनी सहन केलेल्या वेदना आता त्याच्या आत ज्योत बनल्या होत्या. तो लगेचच घरी परतला आणि आपल्या वडिलांकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या मुलाच्या हट्टापायी त्याच्या वडिलांनी इच्छा नसतानाही त्याला सर्व काही सांगितले आणि सांगितले की बेटा, ते मोठी लोक आहेत, त्यांच्याशी पंगा घेणे योग्य नाही. संजय हा उपनिरीक्षक असून त्याला हवं असल्यास तो तुला खोट्या खटल्यात अडकवू शकतो. आपण गरीब लोक आहोत, आपली कोणतीही सुनावणी होणार नाही. तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी पाहू शकत नाही. हे ऐकून निखिलचे डोळे भरून आले. तो म्हणाला की बाबा, त्यांचा मुलगा पोलीस निरीक्षक आहे, पण हा कोणता कायदा आहे की माणुसकीची काही किंमत नाही? मी काहीही चुकीचं केलेलं नाही, तरीही मला मारहाण करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तुमचा अपमान करणारा एक शब्दही बोलण्याचा त्यांना अधिकार नव्हता. निखिलच्या बोलण्यात वेदना आणि राग दोन्हीही भरलेले होते. वडिलांचा अपमान सहन करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण त्याच्या मनात एक दुसरा संकल्प निर्माण झाला की तो केवळ त्याच्या स्वप्नांचाच नाही तर त्याच्या वडिलांची प्रतिष्ठा देखील वाचवेल. निखिलच्या रागाचे रूपांतर आता संकल्पात झाले होते. तो म्हणाला की बाबा, माझ्यासोबत जे काही झाले ते चुकीचं आहे आणि मी त्याचा बदला घेईन. असे म्हणत तो संजयच्या घराकडे जाऊ लागला, पण त्याच्या वडिलांनी त्याला अडवले. ते थरथर कापत हात जोडून म्हणाले की बेटा, माझ्यात आता आणखीन अपमान सहन करण्याची ताकद नाही. तू हे प्रकरण सोडून दिलं तर माझ्यासाठी बरं होईल. हे ऐकून निखिलच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने आपल्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू वाहताना पाहिले, ज्याचा त्याच्या हृदयावर खोल परिणाम झाला. निखिल आता गप्प बसू लागला. ना तो कोणाशी नीट बोलायचा, ना तो नीट जेवायचा. आई वडील हे सर्व पाहून चिंतेत राहू लागले. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्यांनी एक कठीण निर्णय घेतला. त्यांना वाटलं की जर निखिल गावातच राहिला तर ही घटना त्याच्या मनात पुन्हा पुन्हा ताजी होईल. त्यांनी निर्णय घेतला की ते गाव सोडून देणार आणि कोणत्याही शहरात जाऊन मेहनत करून कष्ट करून उदरनिर्वाह करणार, जेणेकरून निखिलने या दुःखातून बाहेर पडावं. 2-3 दिवसांनी निखिलचे आई वडील त्याला गावापासून दूर शहरात घेऊन गेले. तिथे भाड्याने छोटंसं घर घेऊन उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करू लागले. पण त्यांच्या मनात एकच इच्छा होती की आपल्या मुलाने स्वतःला अभ्यासात वाहून घ्यावे. ते निखिलला म्हणाले की बेटा, जर तुला माझ्या अपमानाचा खरोखरच बदला घ्यायचा असेल तर तू अभ्यास करून मोठा अधिकारी हो.
ज्या दिवशी तू मोठा अधिकारी बनशील त्याच दिवशी आम्ही अभिमानाने या गावात परत जाऊ. जर तू हे करू शकला नाहीस तर या शहरात आपण अनामिक जीवन जगू. त्याच्या आई वडिलांच्या या शब्दांनी निखिलला नवीन ऊर्जा दिली होती. त्याला आता जगण्याचा एक उद्देश मिळाला होता. त्याने निश्चय केला होता की तो कठोर परिश्रम करून वरिष्ठ अधिकारी बनणार, जेणेकरून त्याच्याकडून अपमानाचा बदला घेऊ शकेल, ज्याने त्याच्या वडिलांचा स्वाभिमान दुखावला होता. आता निखिल पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन अभ्यास करू लागला. दररोज त्याला त्याच्या वडिलांचे अश्रू आणि त्यांच्या आशा त्याला या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत होते आणि तो संकल्प करायचा की एक दिवस तो त्याच्या अपमानाचे उत्तर त्याच्या यशाने देईल. निखिलने रात्रंदिवस मेहनतीमध्ये स्वतःला झोकून दिले. वडिलांचे अश्रू आणि अपमानाच्या आठवणी त्याच्या मनात ताज्या होत्या, ज्या प्रत्येक क्षणी त्याला प्रेरणा देत होत्या. पदवीधर सोबतच तो मोठा अधिकारी होण्याचा मार्ग शोधू लागला. UPSC सारख्या परीक्षेतून आपण IPS अधिकारी होऊ शकतो हे हळूहळू त्याला समजले होते. हे ऐकून त्याच्या मनात आशेचा नवीन किरण उठला. निखिलने पदवीचे शिक्षण सोबतच UPSCची तयारी सुद्धा सुरू केली. जेव्हा त्याने पहिल्यांदाच परीक्षा दिली तेव्हा तो प्रिलियममध्येच अडकला. या अपयशाने त्याच्या आत्मविश्वासाला तडा गेला आणि तो निराश होऊन घरीच बसला. पण नंतर त्याचे वडील त्याच्या जवळ आले आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या डोळ्यात तीच वेदना आणि आशा दिसली, ज्याने निखिलला पुन्हा एकदा त्याच्या स्वप्नांच्या मागे जाण्याचं बळ दिलं. वडिलांना वाचवण्यासाठी पंचायतीत सर्वांसमोर रडत असताना निखिलने पुन्हा आपल्या वडिलांचे चित्र मनात साठवून ठेवले. निखिलने आपल्या वडिलांचं ते चित्र पुन्हा आपल्या मनात बसवून घेतले, जेव्हा ते पंचायतमध्ये सगळ्यांसमोर त्याला वाचवण्यासाठी रडले होते. निखिलने पुन्हा एकदा आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि कठोर परिश्रम केले. यावेळेस त्याने UPSC प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्याला चांगली रँक मिळाली आणि तो IPS अधिकारी झाला. जेव्हा त्याने ही आनंदाची बातमी आपल्या पालकांना सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे आनंदाश्रू होते. पण त्यांनी त्याला सावध केले आणि म्हणाले की बेटा, ही गोष्ट गावातल्या कोणाला कळू देऊ नकोस की तू IPS झाल्याचं संजयला कळलं तर तो तुझ्या पोस्टिंगमध्ये काही ना काही अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे तू तुझं प्रशिक्षण शांतपणे पूर्ण कर आणि तुझी पोस्टिंग सांभाळ. आपल्यासाठी हेच योग्य ठरेल. निखिलने त्याच्या आई वडिलांचे म्हणणे मान्य केले आणि मनात ठरवले की तो त्याच्या स्वप्नांसह त्याच्या वडिलांच्या सन्मानाचे रक्षण करेल. त्याच्या आत निर्माण होणारा प्रत्येक राग आणि वेदना त्याने आपल्या ताकदीत बदलले. ट्रेनिंग पूर्ण करून निखिलला एका जिल्ह्यात SP म्हणून पोस्ट करण्यात आले. जेव्हा या प्रकरणाची गावात चौकशी केली गेली तेव्हा संपूर्ण गावात कळले की निखिल आता SP झाला आहे आणि ही बातमी संजयपर्यंतही पोहोचली. पण संजयला खात्री होती की निखिल कदाचित जुना अपमान विसरला असेल आणि त्याला कसलाही त्रास होणार नाही. पण निखिल त्याच्या जुन्या जखमा विसरला नव्हता. त्यांनी प्रथम संजयची त्याच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बदली करून घेतली जिथे तो स्वतः तैनात होता. संजयला ही बदली सामान्य वाटली म्हणून तो नवीन पोलीस ठाण्यात ड्युटी करू लागला. एक दिवस पोलीस ठाण्याची पाहणी करत असताना निखिल त्याच पोलीस ठाण्यात पोहोचला जिथे संजय ड्युटीवर होता. निखिलला पाहताच संजयने खुर्चीवरून उठून त्याला सॅल्यूट केला. निखिलने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि हलकेच हसू लागला. निखिलचे हसणे संजयच्या मनाला लागले होते. निखिलने पोलीस स्टेशनची तपासणी पूर्ण केली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला. पण त्याच्या हसण्याने संजयच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झाली होती. त्या रात्री संजयने वडिलांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली.
बाबा, निखिल SP झाले आहेत आणि त्यांनी माझी बदली त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात केली आहे. मला वाटतंय की त्याला माझ्यासोबत बदला घ्यायचा आहे. हे ऐकून संजयच्या वडिलांनाही धक्का बसला की ज्या निखिलला ते कधी काळी कमजोर आणि असहाय्य समजत होते, तो आता इतक्या उंचावर पोहोचला आहे. या संपूर्ण घटनेने संजयच्या मनात भीती आणि पश्चात्तापाची भावना जागृत झाली होती. एके दिवशी आपल्या चुकीची अशी किंमत चुकवावी लागेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. निखिल आता SP म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू लागला होता. मित्रांनो, एके दिवशी तो त्याच्या आई वडिलांकडे आला आणि म्हणाला की आई, बाबा, आता मला वाटते की तुम्ही गावीच परत यावे. हे ऐकून त्याचे आई वडील हसले आणि म्हणाले की हो बेटा, आता आम्हालाही असंच वाटत आहे. निखिलने आपले जुने घर नव्याने सजवले आणि आपल्या आई वडिलांना तिथे आरामात राहायला घेऊन आला. हे सर्व पाहून संजयच्या वडिलांच्या मनात खळबळ उडाली. त्यांनी लगेचच आपल्या मुलाला फोनवर सांगितले की बेटा, निखिलचे आई वडील गावी परतले आहेत आणि आता ते इथेच राहत आहेत. ही बातमी ऐकून संजयच्या मनातही घबराट आणि भीती दोन्हीही वाढले. तो वडिलांना म्हणाला की बाबा, आता काय करावं? निखिलने माझे जुने खटले उघडले तर माझी सर्व लाचखोरी उघड होईल आणि माझी नोकरीही जाईल. माझी नोकरी जतन करणेही कठीण होईल. वडील आणि मुलगा या समस्येवर अनेकदा चर्चा करत राहिले, पण त्यांच्याजवळ कोणताच रस्ता उरला नव्हता. काही दिवस उलटून गेले आणि निखिलने संजयच्या जुन्या प्रकरणांची चौकशी सुरू केली. एक एक फाईल उघडताना निखिलला संजयच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे सापडले आणि त्याने आपली जबाबदारी पार पाडत संजयला तंबी दिली. ही बातमी जेव्हा संजयच्या वडिलांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना धक्काच बसला. ज्या मुलाला त्यांनी कधीच महत्त्व दिलं नव्हतं, आज त्याच मुलाने त्यांच्या मुलाच्या आयुष्यात असे वळण आणले होते. निखिलने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्याने केवळ त्याच्या मेहनतीनेच नाही तर त्याच्या आई वडिलांच्या सन्मानासाठी जे एकेकाळी संपूर्ण पंचायतमध्ये रडत हात जोडत विनवण्या करत होते, निखिलच्या वडिलांनी आता त्यांच्या सर्व त्रासाचा बदला घ्यायचे ठरवले होते. पण यावेळी त्यांनी आपली शक्ती आणि न्याय वापरायचे ठरवले होते. गावात आणखी एक पंचायत आयोजित करण्यात आली आणि यावेळी संजयच्या वडिलांनाही तिथे बोलावण्यात आले. पंचायतीत असा मुद्दा ठेवण्यात आला की तुम्ही आमच्याशी जे केले त्याचा बदला घेण्याची काही गरज नाही. फक्त माझ्या मुलाची नोकरी हिसकावून घेऊ नका. निखिलच्या वडिलांना त्यांच्या मुलाने आधीच फोन करून सर्व काही सांगितले आणि म्हणाले होते की बाबा, तो लाचखोर आहे आणि मी त्याच्या विरुद्ध तपास सुरू केला आहे. मी त्याला लाईनवर ठेवलं आहे. आता त्याचे वडील माफी मागतील अशी शक्यता आहे. पण तुम्ही त्यांना सांगा की माझ्या मुलाने जे काही केले ते फक्त त्याच्या कृतीचं फळ आहे. पंचायतीमध्ये हे सर्व ऐकून संजयच्या वडिलांचा चेहरा उदास झाला, पण त्यांनी हात जोडून निखिलच्या वडिलांची माफी मागितली. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप होता आणि त्यांनी हात जोडून माफी मागितली, जशी निखिलच्या वडिलांनी पंचायतीत माफी मागितली होती. निखिलच्या वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की हे बघा भाऊ, आमचं तुमच्याशी वैयक्तिक वैर नाही, पण तुमच्या मुलाने काही चूक केली नसेल तर तुमच्या विरोधात पुरावे सापडणार नाहीत आणि कोणतीही अडचण येणार नाही. ही फक्त कायदेशीर प्रक्रिया आहे. मी याबद्दल काहीही करू शकत नाही. माझ्या मुलाने मला सांगितले आणि त्याने असंही सांगितले की जर तो निर्दोष असेल तर त्याला काहीही होणार नाही, पण जर तो दोषी असेल तर त्याचे आयुष्य उलटू शकते. हे ऐकून संजयच्या वडिलांच्या डोळ्यातून पाणी आले आणि संपूर्ण पंचायतीमध्ये ते रडू लागले. जे लोक आधी निखिलच्या विरोधात उभे होते ते आता त्याच्या शौर्याचं कौतुक करू लागले.
त्या पंचायतीत ज्या प्रकारे संजयचे वडील रडताना दिसले होते ते दृश्य कधीच विसरता येणार नाही. ही तीच पंचायत होती ज्यात निखिलच्या वडिलांनी एकेकाळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व काही सहन केले होते. आता तो क्षण आला होता जेव्हा निखिलने आपल्या न्यायाने आणि मेहनतीने आपल्या जीवनाचा मार्गच बदलला नाही तर त्या लोकांना योग्य मार्गही दाखवला ज्यांनी त्याला एकेकाळी निकृष्ट मानले होते. त्या पंचायतीत निखिलने वडिलांचा बदला घेतला आणि यावेळी तो स्वतःही तिथे उपस्थित नसल्याने संजयच्या विरोधात पुरावे जमा करण्यात आले आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सुट्ट्यांमध्ये जेव्हा निखिल त्याच्या गावी यायचा तेव्हा लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि त्याच्या संघर्षाचे कौतुक करायचे आणि हे सगळे कौतुक ऐकून निखिलच्या वडिलांचे मन अभिमानाने भरून यायचे. त्यांना जाणवायचे की आपला मुलगा खरोखरच एक उदाहरण बनला आहे. लग्नानंतर तो त्याच्या बायकोला गावात सोडतो आणि म्हणतो की तुला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे. निखिलचे वडील आता गावात मान वर करून जगतात आणि लोक त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि संघर्षाला सलाम करतात. मित्रांनो, ही कथा एका अशा मुलाची आहे ज्याने कधीही आपल्या परिस्थिती पुढे हार मानली नाही आणि अडचणींवर मात करून आपल्या स्वप्नांना साकार केले. एक वेळ अशी होती की तो फक्त सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहत होता, पण त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याला SP बनवलं. परिस्थिती बदलता येत नाही, पण त्याचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे निखिलने सिद्ध केले. आता तुम्ही निखिलबद्दल काय म्हणाल? तुम्ही निखिलच्या वडिलांबद्दल काय म्हणाल? आणि संजय दरोगाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि इतरांशी शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ह्या कथा सांगण्याचा उद्देश कोणालाही त्रास देणे नाही, तर तुम्हाला या कथांमधून काहीतरी शिकायला मिळावं आणि तुम्ही ते तुमच्या जीवनात लागू करावं यासाठी सांगितल्या जातात. पुन्हा भेटू नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आपण संपूर्ण कथा ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.